आजकाल बरेच जण म्हणजे जो तो येतो सोशल मीडियावरती ज्ञान देत असतो वजन कमी करण्यासंबंधी. तर तुम्हाला मी एकच सांगू शकते की तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर तुमच्या बॉडीला काय पटतंय, कुठला आहार पटतोय तो तुम्ही घ्या. म्हणजे आणि तुम्हाला वजन कमी करायचं असेल ना तर ते वजन तुमच्या घरच्या आहारानेच कमी होऊ शकतं. अगदी महत्वाचं म्हणजे कुठल्याही टॅबलेट, पावडर, शेक्स वजन कमी करण्यासाठी वापरू नका. त्याचा इफेक्ट तुमच्या बॉडीवरती होतो. तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही फक्त घरच्या आहाराने कमी करा. योग्य डायटिशियन असतील त्यांचा सल्ला घ्या. तुमच्याकडे जर डायटिशियन नसेल तर माझ्याकडे आहे. माझ्या मैत्रीण आहेत रेश्मा मॅडम. फिटनेस नॅचरल हा त्यांचा ब्रँड आहे. त्या घरच्या आहाराने वजन कमी करतात. त्यांचा रेकॉर्ड आहे. जास्तीत जास्त त्यांनी 60 किलो वजन कमी केलेलं आहे. एका क्लायंटचं 60 किलो म्हणजे जो क्लायंट 120 किलोचा होता त्याचं 60 किलो वजन कमी केलेलं आहे. आणि ते सुद्धा घरच्या आहाराने. तुम्ही काय खाल्लं पाहिजे आणि किती प्रमाणात खाल्लं पाहिजे ते जर तुम्हाला माहित असेल तर तुमचंही वजन कमी होऊ शकते. आणि अगदी महत्वाचा म्हणजे आयसीएमआरचा हा अहवाल आहे की वेट लॉस साठी तुम्हाला कुठल्याही पावडर, शेक, टॅबलेटची गरज नाहीये. तुम्हाला वजन कमी करायचंय ते तुमच्या घरच्या आहारानेच करायचं आहे. जसं मी वजन कमी केलेलं आहे तसं ते पण घरच्या आहाराने. इकडे तिकडे रील्स बघून, हे बघून, ते बघून. आणि महत्वाचं म्हणजे भात खाणं बंद नका करू. तुम्हाला जे पाहिजे ते सगळं खा तुम्ही. तुम्हाला पाहिजे. पण काही टिप्स आहेत त्या तुम्हाला नक्की पाळल्या पाहिजे तरच तुमचं वजन कमी होईल. डाएट करणं म्हणजे उपाशी राहणं हे जर असतं तर नवरात्रीमध्ये 9 दिवस उपाशी राहून वजन कमी केलं असतं की नाही? मग तुमचा हा गैरसमज आहे की वजन कमी करण्यासाठी डाएट करावं लागतं आणि डाएट करणं म्हणजे उपाशी राहणं हा तुमचा गैरसमज आहे. तुम्ही काय खायला पाहिजे याचं तुम्हाला योग्य मार्गदर्शन असेल तर तुमचं वजन कमी करणं खूपच सोपं आहे.